राम राम मंडळी. आज आहे मंगळवार. काल चालू आहे पुण्यावरून. आजचं फुल दिवस कठीण जाईल. ठीक आहे, काय विषय नाही. चला आता जाऊ ऑफिसमध्ये आणि काम करू आणि तुम्हाला परत भेटूया. ठीक आहे. ॲट ऑफिस. इंग्लिश सगळं नाही, सकाळी मराठी चालू केली. ठीक आहे, चला बघू काय विषय आतमध्ये. काही नाही. हे बघा, कॉफी घ्यायला आलोय. भाऊ इतकी काळी कॉफी काय घेतोय? काय याचा काही राज आहे का? ब्लॅक कॉफी म्हणतात. अरे पण एवढी ब्लॅक कॉफी का? शरीरासाठी चांगली असते. ओके, पण काय ठीक आहे काय विषय नाही. इज्जत त्या बाबतीत तुला. पण का चांगली असते काळी कॉफी एवढी? काळी कॉफी घेतल्याने आपल्या लिव्हर जो फॅट असतो ना भाई, काय लिव्हर वरचा जो फॅट असतो ना तो ओके, जळून जातो. ठीक आहे. पोरांनो, तुम्हाला आज काही नवीन शिकायला भेटलं. लिव्हरवरती जे पण फॅट असतं ते ब्लॅक कॉफी घेतल्याने कमी होतं. यो बघा आमचा कसा रेच येतोय. ओट्स आहेत का वरून भात खातोय ते बी कळना मला काय आहे ती. आणि येतो सगळ्यात गच्चा आहे. कसा खातो त्याचा डबा बी बघा कसला कसा. भावांनो इकडे बघा, गचाळचा अर्थ काय असतो? गचाळचा अर्थ काय असतो की प्रॉपर जे न खाता. आम्ही फक्त हे नॉर्मल खातो. न खाता म्हणजे गच्चर. काही बोलत होतो. न खाता म्हणजे गच्चर. काही बोलू राहिले. म्हणजे कसं याने मिसळ कशी खाल्ली सगळं मिक्सर करून. ओके, मिक्सर. मग भावांनो 1.5 मध्ये बघा. आता हा जेव्हा बोलेल ना तेव्हा 1.5 1.5 मध्ये बघा. बोल पटकेन बघ. तेवढंच ठीक आहे, असो. करतो कॉफी बिपी घेतो आणि परत भेटू आपण. भाऊला घ्या, आपल्या भाऊला घ्या. भाऊला घेतलं भाऊला. ब्लॅक कॉफीचा विषय विचारला त्याला काय. तर तुम्ही घे कॉफी. हा? कॉफी घे तू. हो, मी पण घेतो. मला पण कॉफी घ्यावा लागणार आहे. कॉफी नाही याच्यामध्ये. ठीक आहे, मी पण कॉफी घेतो आणि मिळवतो तुम्हाला नंतर. BMI चा वापर किती बॉडी फॅट मध्ये. हे बच्चन आणून राहिले बेयमाचे. बच्चन बंद कर म्हणा. जी जोडली गेलाय जोडीने, तर जोडीने प्रसाद घेतो. नाही, जोडी नाही घेतो, त्याच्याकडूनच घेतोय प्रसाद आहे. तर ठीक आहे, दे प्रसाद. मला मी मोठं घेतो. गुडीशेव आहे. गुडीशेव आहे, गुडीशेव आहे, शेठ गुडीशेव. तुम्ही पण का खाल्लं का? मी पण खातो. तुम्ही पण घ्या. थँक्यू. एलकुट जय म्हणतो. नाही सॉरी. ठीक आहे, आम्ही करू एन्जॉय. पूर्ण खाऊ नको. तोंड ना, मला टेस्ट करायचं ना. आम्ही कसं थोडं सांगा बरं गुडीशेव. हा ठीक आहे, खातो. रॅपिडमध्ये बोल, काम करायचं मला. चाललोय सगळ्यांची उपस्थिती जेवायला आणि आजचा मुद्दा आहे ओमकार भाऊचे बुट कसे धुतलेत बघा. इज्जत कसे बुट आहेत. पोरगीला अजून एखादी अशी बुट आहे पांढरे बरोबर आहे का नाही? याच्यात काय मुलगीला असणार आहे? अरे एवढी स्वच्छता बघून मुलगीला आजदार नाही का त्याच्या स्वतःकडे बघून. माणूस स्वच्छ आहे. हा, माणूस स्वच्छ आहे. ठीक आहे, असो. चाललोय जेवायला. हा आज कोण आहे आपल्यासोबत? शैलेश भाई. हा, शैलेश भैया. क्वालिटी विषय तुम्ही बघता का? आपलं चॅनल बघता का? बरोबर, इज्जत. थँक्यू. चला जेवायला जाऊ. जसं की म्हणलं तुम्हाला जेवायला, पण विषय असा आहे आता लय जेवारी नाही का बाहेरचं खायचं. मस्त घरी जाऊन खायचो भाजी भाकरी. जो काय म्हणतो काय नाही. ठीक आहे, भाजी विचारतो त्या हिशोबाने मग कुठं जायचं कुठं नाही करून. छोले भटुरे खायची इच्छा झाली भावाची, आमच्या भाऊची. भाजीपोळी खायची इच्छा नाही तर मग आलो इथं दिल्लीवाले स्पेशल छोले भटुरे खाऊ आता आणि बघू काय. बघा कसे छोले भटुरे गरमागरम. दोन भटुरे, ही भाजी छोलेची, कांदा बिंदा, चटणी, लोणचं. तर लेट्स एन्जॉय. याचा कॉल चालू आहे, काय माहिती काय करतोय हो. ठीक आहे, चला आता जेवण करूयात मस्त पैकी. पण मी काय म्हणतो, नाही पण मी काय म्हणत होतो, आपण मागच्या ब्लॉग मध्ये जसं की पाहिलं, आमचा एक सभ्य सुशिक्षित संस्कारात वाढलेला आणि कोणी म्हणत हा वैभव आबळे, जो की वेल रेप्युटेड IT फर्म मध्ये काम करतोय. पण मग मुलांना मारामारी करण्यामागचा हेतू काय असेल त्याचा? कारण की ते जाणून घ्यावं लागेल आपल्याला. त्याचं तिने त्या जो पोरग आहे ना त्याला मारत होता, त्यांनी ह्याचा शर्ट चोरीला नेला. अच्छा, तुम्ही नक्की IT सेक्टरला काम करताय का? MIDC रे? MIDC तिथे IT सेक्टर. येडं बिड आहे काय तुझं? बुद्धी कमी आहे काय जरा? शब्दकोश कमी झाला काय तुझं? मेकॅनिकल सेक्टर काय? काहीच MIDC मध्येच आहे आपण. हे जरा कुठे आहे? कुठली MIDC आली IT पार्क आहे. अरे IT पार्क जरी असलं तरी अंडर MIDC येतं, समजलं का? अच्छा. ते जाऊ दे, थोडंसं लहान असल्यामुळे विषय होते त्याचा. बरं बाबा, हा लेस शिकलेला आहे. असं शानपणा सांगतोय ना जणू की काय म्हणतात आमच्या पंजोबाच्या वयाचं ते. मग आहेच तसं मी. ते जाऊ दे, पण इथे तुम्हाला जर किरणाची पिशवी अटकायची असेल तर नाही नको, गरज नाही. त्यांच्याकडे आहेत, त्यांचे हात पुरेसे त्यांना.
हा तोच पशु आपला की याला वोटिंगला घेतलं नव्हतं कारण की अंडर 18 आहे त्याच्यामुळे. इल्ले सर कुठे आहेत? इल्ले सर चप्पल दाखव लोकांना. अरे काय अरे तू दाखव ना चप्पल. ठीक आहे असो बोलतो नाही जरा नाही गोष्टी. वैभव आता पुढचा विषय आहे. देव येते वैभव वैभव. दिग्गज. ठीक आहे असो का नंतर पण- बोलूयात का पण? आपण. मारामारी कशाला? हो संजू साईनी बसला इथे एकदम क्वालिटी शर्ट घातलाय. हॅलो म्हणलो लोकांना. ते मी जे सांगितलं ते सौरभला आपल्याला द्यायचं मिक्सचर करून तू पटल का? बरोबर नाही ठीक आहे बघा पंजाबचा उत्तर आमचा उत्तर काय आहे? मला माहिती नाही. तर भाऊ मला एक म्हणायचं एवढं क्वालिटी काय आहे लोकांना सांगा. क्वालिटी राहावं लागतं नाही ते पुढे माहिती ना पुढे निघून त्याचं असं म्हणणं क्वालिटी राहावं लागतं नाही ते दुनिया पुढे निघून जाते. हे बघा आमचं पाकिट मारे कसं आहे? टोपी काढली टोपी काढली तेव्हा असं दिसतंय. क्वालिटी राहावं लागतं सगळं मार्केट ओंकार लोक फोन करतात. अयो यो आला बेल बॉटम वाला बघा बेल बॉटम वाला मात्र माणसाचं पायजमा घालणार आला. हे बघा हे बघा आवश्यक पेज 3 ला गेला तो आता तिकडे तो भांडे खराब कर खाऊन पिक्चर बघायचो आता पिक्चर पिक्चर मोबाईल पण घेतलं ते. ठीक आहे चालेल. नवीन फोन पण घेतला तुम्हाला एक काम करायचं तुम्हाला भात बघायचा का? भात दुधाचा भात कसा आहे दुधाचा भात? दाखवलं चिकनचा डबा आहे बरं का. चिकन दूध काही काढला लय गाणे जाऊ द्या करतो आम्ही. कुठं बिठं एकदम मस्त. चला 2 मिनिटं माझं भावाला व्यक्त व्हायचंय माझ्या कटिंग बद्दल. हा बोल काय म्हणणं तुझं माझ्या कटिंग बद्दल? ट्रॅक्टर कोणता लावला? नॉन एसी रूम पाहिजे बरं का त्याच्यात. अरे विचारतोय ट्रॅक्टर कोणता लावला होता? आपण चांगली कटिंग ती पण चांगली भरली. चांगलं आहे ना. काय मारलंय ती पण काय काय बोल मराठी शब्द आहे बाई. माझ नांगरलंय म्हणतोय मला. चुकीचं बोलतोय इतकी भारी कटिंग केली. वापस पडले नाही. वापे जरा काही लोकांना हरड जाईल रे समजायला. वापे ठीक आहे दारे सर आहे धरता म्हणू का? येते नाही दारे धरता येते ना तिथे. नाही पाणी जाईल दुसरीकडे. ठीक आहे बाकी काय म्हणायचं तुला लिनक्स बद्दल मी काहीच ओपिनियन नाही करणार. ठीक आहे असो तुम्हाला जर मागचा माणूस दिसत असत जर तुझं त्याचं लग्न ठरलंय तर तेवढं फक्त या नाही का जेव्हा ठरवलं ना तेव्हा सांगतो तुम्ही समजलं का? त्याच्यामुळे काही करू नका मित्राच्या भावाचं माझ्या. ठीक आहे चालेल. बोलत काय ठरवतो तू? काय लग्न हा? बाकीचे लग्न करणं. ठीक आहे असो झालं ना? आजचं काम संपलं विषय. चाललोय आता रूमवरती. आपल्या स्मार्ट बॉय ओमकार ताजनीसोबत ब्लॅक शर्ट घेऊन आलाय. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा किती क्वालिटी दिसतो इकडे लोकांना कळू दे. कसं असू राहिलंय. ठीक आहे असो आमच्या बसलाय त्याचं झालेलं बॉय. त्याचं झालेलं आहे. हा ठीक आहे प्लुटो ग्रीन बॉय हा. ठीक आहे हे तर झाले. ठीक आहे चलो निघूयात आपण PG वरती. माझे सगळं व्यवस्थित ठेवून देतो गोष्टी आणि आपण निघूयात PG वरती. ठीक आहे PG वर भेटूया काय होतं. शेट जेव्हा येऊन जाऊ वरती कारण की कपडे बिडे चेंज करायचे मस्त जेवण बिवण करू. आता ताट वाढतो तुम्हाला दाखवतो काय PGचं ब्रँडेड जेवण चपात्या वर्ण. त्याच्यानंतर हे काय मला काही समजत नाही तुम्हाला समजतं मला सांगा काय विषय काय नाही. त्याच्यानंतर आहे भात PGचा भात. आता हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि याच्यात टाकायच्या काय आणि मग हळूहळू खायचं. ठीक आहे वरती भेटू. कसा होता दुसरा दिवस गोल्ड जिमचा? चांगलं होतं वाटेन बोल. चांगलं होतं खूप चांगलं वाटत होतं. वाईट का नाही वाटलं तुला? कारण की व्यायाम करणे वाईट नसतं. व्यायाम करणं वाईट नसतं. ठीक आहे. तर पॅन्ट बघायची किती मळलेली. व्यायाम करायला गेलं तर का रस्ता खांदायला गेलं तर काय नाही. असो गेलं का जेवण गेलं का आज? हो केलं. गेलं का जेवण? हो एक नंबर नाद विषय हार्ड. का बरं? कारण खूप थकलो होतो. थकायचं जेवणात काय संबंध आहे? थकला ना माणूस मग त्याला जेवणाची किंमत कळेल असा विषय. तसं नाही जिम करून आल्यावर कॅलरीज बर्न होतात. बर्न झाल्यावर जास्त भूक लागते त्याच्यामुळं जेवणाची किंमत कळते असं म्हण. हो काही बोलतो कुठं मी काय पुढे वाटलं बोलायचं मग काय बोलायचं.
याला बिडा झाला काय याला खाऊ कसं राहिलाय वरण पडलंय काय तसं खाल्लेलं दाखवायचं असतं. कशाला दाखवायचं खाल्लेलं हे दाखव ना ते काय लपवलंय खाली. ते काय नाही लपवलंय. ठीक आहे कसं वाटतंय घरून आल्यावर आजचा पहिला दिवस आपलं घरून आल्यावर. आता काय सांगू, वाईट तर वाटतंय पण आता काय करणार. वाईट का वाटतंय कारण की घरच्या खाण्याची सवय लागली होती. 3 दिवस आला का नाही गेलो शेवटी बरोबर आला का नाही मुद्द्यावरती. होतो. 3 दिवस गेलो होतो हम्म. असं. बाकी हर्ष कुठे हर्षा सध्या खाली फोन आलाय जरा वाटतं घरच्यांचा आलाय का हो. घरच्यांचा आलाय का. आय थिंक घरच्यांचं झालं. ओके घरच्यांचा आलाय. अंशा पाठक पाठक आलाय का नाही नाही माहिती. आज आलाय का ऑफिस मध्ये तर दिसला नाही. खूप आठवण काढली पोरांनी. तो पण काय पाठक आहे ना पाठक गेले बहिणीच्या घरी असं विषय. हो का. हो तो आलता का इकडं. इकडे नव्हता आला पण फोन केला होता त्याने त्याने सांगितलं मग बहिणीकडे चाललोय म्हणून. बाकी काय नाही. शून्य का मग काय बाकी काय करू. +1 -1 तर म्हणायचं शून्य काय काहीच प्रोग्रेस नाही. प्रोग्रेस खूप आहे आयुष्यात पण आता बाकी काय ना बाकी काय राहिलं नाही. शून्य म्हणून मला शून्य गोष्टी आता सध्या आपल्याला. ठीक आहे तुला चमन कुठे आहे आपला. चमन वहिनीच्या हृदयात. चमनने जर बघितलं तर मॅटर होऊन जाईल. ठीक आहे मॅटर चिडन ना ते वहिनीच्या हृदयात म्हटलं. वहिनी मग कुठं असं वहिनीच्या हृदयात नाही तर कुठं असं ठीक आहे हृदयाच्या बाहेर असेल का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चमन तुझ्या डोक्यात पण चमन माझ्या काल डोक्यात तिने नाही. तुला काहीतरी खाऊन नाही दिलं बघ. काय खाऊन की हर्ष पंजाबीची पुट्टी नाही का खाऊन सुट्टी? दिली खाऊन दिली. हर्ष पंजाबीने सुट्टी पुट्टी आणली त्याच्यामुळं नाही खाऊन दिलं तिने काय विषय नाही. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवू का. हर्ष लय खतरनाक पोर आहे. त्याचं जर तुम्हाला दाखवलं राडा तर ते चिडल त्याच्यामुळे असू दे काय विषय नाही. तर एक दाखव तुझ्याला जाऊ दे मरू दे. एक काम करू आजसाठी एवढंच ठेवू ठीक आहे. कारण की आज आहे एनर्जी लो पण माझा फेस मारतोय ग्लो. माझा नाही वाटत ग्लो मारतोय Shit. कारण की ऑइलच तोंडात खूप आलेले. असं वाटतं चपाती नाही का कडून खावा त्या तोंडाला. ठीक आहे काही बच्चन आणला पांचट. चला पोरांनो पांचट आहे पण आणि- वचन होते. पोरांनो आणि पुरींनो ट्राय नाही आणि चलो गाइस हम व्लॉग एंड करते हैं. क्यों एंड करते. हो गया ना आज का सब क्या हो गया तेरा? टाइम अब खत्म हो गया. अब एनर्जी नहीं बची है मेरे अंग में. क्यों एनर्जी नहीं बची. किती गाणी हिंदी रे तेव्हा. क्यों एनर्जी क्यों नहीं बची तेरी. एनर्जी नहीं बची क्यों क्या मालूम मेरे को क्या पता अभी क्यों नहीं बची क्या नहीं बची. क्या बोल सकते हैं. अब तेरी ही नहीं बची तो मेरी की मेरे पास बहुत एनर्जी. उसके पास कुछ एनर्जी नहीं है. वो कुछ भी बातें कर रहा है कुछ भी झूठे बातें कर रहा मेरे से. काय नाही कुछ भी बोलता है तू कुछ भी मत बोल. पत्रे वित्रे मारेगा नल्ले विल्ले तोड़ देगा तेरे. चुप ये जाने वाला यूट्यूब पे. हाँ जाने ना फिर. नल्ले विल्ले तोड़ देगा मैं. ठीक है चला तो चलो गाइस बाय बाय. ये हमारे दोस्त का डायलॉग है. जय श्री राम. वो हमारे यहाँ पे नगर पे कॉलेज का एक दोस्त था. उसके झगड़े हुए थे एबिल वर्गीस और आदनान करके. तो फिर उसने आदनान ने डायलॉग कधी दिया था झालंय? उसको. वो हुआ था सबसे पहले हा ठीक आहे ना मग ते काय सांगू राहिले. ठीक ऐसे आहे बात. चला इसलिए ये उसका डायलॉग इसलिए मैंने उसका डायलॉग कॉपी करके पेस्ट उसको किया मारा. इधर. हाँ. ठीक आहे तो चलो इधर चलो. आजसाठी ये एवढंच. हर बार चलो चलो करके चलो ही कर रहा है. हर ठीक बार आपने आहे देखा. आजसाठी एवढं बास करू. इथपर्यंत ठेवू. तुम्ही जर इथपर्यंत आला असता तर धन्यवाद. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर काय करा. मैंने आपको बताता हूँ कि नहीं क्या आपको अगर जर वीडियो आवडत असेल तर गेली हिंदी पत्नी. तर आप फॉलो करें सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को बजाना मत भूलिएगा. If you like this video, please हाँ don't forget to like, share, subscribe. like and If you- comments kachak. Like and share this video and make sure to subscribe so you don't miss any new updates. Thanks for watching.